शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता, विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. अग्नितूल रसना जरी, अग्नितूल रसना जरी, आता नये आम्हावरी, तथापि तूची ती भरी, आत्मा पुरता देवा आत्मा पुरता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. त्यास वरुणी आमनी, त्यास वरुणी आमनी, वारी अधे सारी जनी, ख्रिस्तामधी जगवुनी, देई सौख्यता देवा देई सौख्यता. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता. ख्रिस्त सत्य जाणावया, ख्रिस्त सत्य जाणावया, तेवी तुझी आजच्या मननाकरिता देवाचे वचन मत्तय याचा 11वा अध्याय वचने 28 ते 30. मत्तय याचा 11वा अध्याय वचने 28 ते 30. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. मी जो मनाचा सौम्य व लीन आहे, त्या माझी जू आपणावर घ्या व माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोयीचे व माझे ओझे हलके आहे. देवबाप वाचलेले वचन आपल्यासाठी आशीर्वादित करो. विश्ववाणीच्या आमच्या सर्व श्रोत्यांना प्रभू श्री ख्रिस्तामध्ये सप्रेम सलाम. प्रियानो, आज सकाळी आपणासमोर जी वचने वाचलेली आहे मत्ती शुभवर्तमान याचा 11वा अध्याय यातील 28 ते 30 वचनं जी सर्वमान्य आहेत. अनेक जण अनेक वेळेस ही वचनं वाचलेली आहेत. अनेक जण या वचनाचा मी पाठांतरी केलेला आहे की अहो कष्टी व भारक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. परंतु बऱ्याच वेळेस या गोष्टीकडे, या वचनाकडे आम्ही दुर्लक्ष करतो, कारण की मनुष्य हा चिंताग्रस्त असा मनुष्य आहे. प्रत्येकाला वेगळ्या प्रकारची चिंता आहे. आज कुठलाही चिंतामुक्त असा समाज, चिंतामुक्त असं ख्रिस्ती लोक किंवा चिंतामुक्त असं कुटुंब आम्हाला दिसत नाही. प्रियानो, जे अगदी लहानशा अशा घरात किंवा झोपडीमध्ये राहतात, त्यांची चिंता मी पाहतो की त्या प्रकारची लहान झोपडीमधली आहे. परंतु जे महालामध्ये राहतात त्यांची चिंता तेवढ्याच प्रकारची मोठी आहे. आणि म्हणून आज आम्हाला हे शिकायचं आहे की का मी या सर्व गोष्टीमध्ये, त्रासामध्ये, आजारामध्ये आणि विकारामध्ये मी माझी धाव जी आहे ती कोणाकडे घेत आहे.
जेणेकरून प्रभू तर आम्हाला स्पष्ट प्रकारे अगदी त्या प्रकारचं बोलवण्याचं तो आव्हान देतो, त्या लोकांना तो बोलवण्याचं आव्हान देतो जे चिंताग्रस्त आहेत, जे कष्टी आहेत, जे भाराक्रांत आहेत. आणि म्हणून तो म्हणतो की अगदी स्पष्टपणे सांगतो की मी तुम्हाला विसावा देईन. विसावा मिळणं म्हणजे सर्व प्रकारच्या गोष्टी आणि चिंता यापासून आम्ही दूर जातो. म्हणत नाही की मी तुमची चिंता आणि तुमचे कष्ट मी दूर करेन. तो म्हणतो मी तुम्हाला विसावा देईन. प्रियानो, विसावा आम्ही त्याच वेळेस घेतो की ज्यावेळेस आमचं ओझं जे आहे ते हलकं झालेलं असतं. आणि कधी कधी आम्ही तेच ओझं घेऊन आम्ही धावत असतो, धावण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. परंतु जर आम्ही येशूकडे आम्ही जातो आणि ह्या आमच्या सर्व चिंता जर त्याच्यावर काळजी त्याच्याकडे आम्ही जर देत आहोत, तर त्या प्रकारचा विसावा तो आम्हाला देण्यासाठी तयार आहे. पुढे तो आम्हाला म्हणतो की मी मनाचा सौम्य आहे, मी लीन आहे, त्या माझे जू तुम्ही आपणावरती घ्या आणि माझ्यापासून शिका, तुमच्या जीवाला विसावा मिळेल. प्रभूला या ठिकाणी आम्हाला सांगत आहे की तुमचं जू जे आहे, जे तुम्ही घेऊन एकटे जे तुम्ही जात आहात आणि ते जर तुम्ही माझं जर तुम्ही जू घेतलं, म्हणजे परमेश्वराचं ओझं जर आम्ही जर वाहत आहोत आणि त्याच्यापासून जर आम्ही शिकत आहोत. प्रियानो, परमेश्वराचं ओझं घेऊन त्याच्याजवळ बसून शिकणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तो आम्हाला शिकवतो काही गोष्टी की कशा प्रकारे आम्ही या जगामध्ये जीवन जगावं. आणि मग तो पुढे म्हणतो की तुमच्या जीवाला विसावा मिळेल. आमचा जीव जो आहे त्याला विसावा मिळणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर आम्ही सर्वदा कष्टी आणि भाराक्रांत म्हणून या जगामध्ये आम्ही जगत राहू, चिंतेने आम्ही जगत राहू. आणि तो म्हणतो की माझे जू तुम्ही जे आहे ते आपणावरती घ्या, कारण की माझे जू हलके आहे. तो म्हणतो तुमचंच ओझं तुम्ही वाहत बसतात, परंतु माझं जे ओझं आहे, आज प्रभूचं ओझं जे आहे ते म्हणजे की आम्ही इतरांना प्रभू येशू ख्रिस्त सांगणं, सुवार्ता सांगणं, आणि ते जू अत्यंत हलकं असं आहे. अगदी स्पष्टरित्या तो त्या ठिकाणी आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून आम्ही जगाची चिंता सोडून प्रभू येशू ख्रिस्ताकडे जर आम्ही आलो आणि त्याच्या सुवार्तेचं जर ओझं घेतलं, तर निश्चितच प्रभू परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्त तो आमच्या जीवाला सुद्धा शांती देणारा असा देव आहे. हे आश्वासन त्याने आम्हाला दिलेलं आहे. या प्रियांनो, आम्ही त्या आश्वासनाकडे आम्ही जाऊ, म्हणजे प्रभूकडे आम्ही जाऊ, आमच्या चिंता आम्ही दूर करू, आमचे कष्ट आम्ही दूर करू आणि त्याचं जू आपणावरती घेऊन आम्ही ते वाहण्याचा प्रयत्न करू. प्रभू परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही ओझ्याने दबलेलो आहोत, आम्ही त्रासाने, विकाराने, आजाराने दबलेलो आहोत आणि एकटेच आम्ही धावत आहोत. प्रभू, आमचा एकटेपणा तू दूर कर. आम्ही तुझ्याकडे पाहावं, तुझ्याकडे आम्ही धावं. ओ प्रिय पवित्र बापा आणि देव बापा, प्रभू आमचं ओझं आम्ही तुझ्यावरती टाकावं की ज्याच्याद्वारे ते आम्हासाठी हलकं आणि सोयीचं झालं. प्रिय पवित्र बापा प्रभू, आणि म्हणून तू म्हणतो की माझ्याकडे या, मी तुमच्या जीवाला विसावा देईन. प्रभू, या वचनावरती देवबापा प्रभू आम्हाला विश्वास ठेवून देवबापा प्रभू पुढे जाण्यासाठी सहायता कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो आई. आमेन. विमल आत्मा होती देवा ख्रिस्ता करिता, त्याच्या सहवासे अति, त्याच्या सहवासे अति, आशा खरी मना प्रती, दुखातही आधारती, तैसी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.